जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि व्लॉग स्टार्ट केलं मी आणि नानूनी. मी जस्ट ऑफिसला जाऊन आलो आहे, लंच करायला आलो आणि काम झालेलं आहे, त्यामुळे चेंज वेंज केलं आणि नानू बरोबर खेळतो. थोडीशी तब्येत डाऊन नाही आहे म्हणू शकत, थोडंसं सर्दी झाली आहे कारण की क्लायमेट चेंजमुळे. ना नानूला पण निन्नी आली. आणि आई काय बनवते आपल्यासाठी, आणि आम्ही घरात तिघेच आहोत आता, मी, नानू आणि फाल्गुनी. आई पप्पा गेलेले आहेत आळंदीला आणि दादा, चेतना आणि सावी, दीपा गावात गेलेले आहेत. सो बघूया काय जेवण बनवलं. आणि मॅच वा, व्हेजच्या दिवशी असं चालेल. नाही, व्हेजच्या दिवशी असं चालेल. जास्त प्रेफर करतो. व्हेजच्या दिवशी कडधान्यांची भाजी बनवून खातो तो, पण त्याच्यापेक्षा त्याला जास्त खिचडी आवडते. हो, मला खिचडी आवडते. खिचडी बनवली. नानूला पण खिचडी आहे. चला चला सगळ्यांनी. आणि नानू हे सगळं कोण कचरा उचलणार? हा, रोज साफ करायचं, रोज उचलायचं, कोण करणार आहे? गो गरम आहे, हात नाही टाकायचं. सो आम्ही आमच्या मुलींना जेवण्यासाठी लवलॅबचे हायचेअर मागवलेली आहे, जी की 6-in-1 आहे. वॉशेबल क्लोथ आहे, स्मूथ आहे, सेफ्टीसाठी बेल्ट दिलेले आहेत. आणि हे पण छान आहे. हे वेगवेगळ्या मल्टिपल वेमध्ये यूज करता येतात. जसे की हा टेबल पण आहे, त्याच्याबरोबर आहे. मी तुम्हाला आता बाजूला फोटो दाखवतच आहे किती 6 कसे यूज होतात ते. सो याची लिंक मी तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुमच्या बेबीला सुद्धा अशा हायचेअर मागवा आणि खेळायला किंवा स्टडी, जेवणासाठी या सगळ्या यूज होतात. सो ह्या हायचेअरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही जाऊन चेक करा. जाऊ बेटा घेऊन. आणि तो आई वेडा पोरगा नाही. आई बेटा पोरगा नाही. नानू कोण आहे? नानू ए नानू कुठे रे बाय? बघ ना, आईने बघ कोणाला घेतली रे वा. ए ले वा, सुंदर सुंदर ले वा. रेवा टक बघतच बसली तू. कोणा घेऊ? तुला घेऊ बाबू. बघ. सो झोपून उठलोय, बरं नव्हतं, टॅबलेट घेतली आणि झोपलो. उठलो थोडा लेट, नानूनेच उठवलं. उठून बघतोय तर बघा, मॅडमची तयारी खूप जोरात. चपाती आणि इकडे पनीर मटर. पनीर मटर नाही, मग काय? सगळ्या भाज्या नाही. अरे मग मला वाटलं पनीर मटर आहे. पनीर मटर. आणि ही बघा, बघा चपाती खाते आमची डंबू. ए डंबू, माझ्या डायनिंग टेबलवर बघा हे सगळं असं सजलेलं आहे. सो घरी आली, चेंज केलं आहे आणि आता मी चालली आहे माझं ग्रूमिंग सेशनला. कुठे चालली आहे, काय चालली आहे, काय करणार आहे, ते सगळं काही तुम्हाला कळेल. सो असंच तुम्ही ब्लॉग पुढे बघत राहा. तर खूप टाईमपासून जायचं होतं मला या सलूनमध्ये आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे. सो चालली आहे तिथे, तर चला. सो फायनली मी आली आहे अम्रपाली ब्युटी सलूनमध्ये, जे लोकेटेड आहे सेक्टर 19 न्यू पनवेल येथे. यांचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या 33 इयर्सपासून स्पेशली हे लेडीजसाठी आहे. तुम्हाला इथे मी एक छोटीशी टूर पण देत आहे सलूनची. त्यामध्ये तुम्ही बघू शकतात की प्रत्येक ट्रीटमेंटसाठी स्पेशल डिपार्टमेंट्स आहेत. तर मी पण विचार केला की काहीतरी स्पेशलच करूया. सो मी हेअर स्पा करण्याचं ठरवलं. माझ्या हेअर वॉश झाल्यानंतर त्यांनी त्यांची हेअर स्पाची ट्रीटमेंट चालू केली आहे. आणि आता जी ट्रीटमेंट करणार आहोत ती म्हणजे हेअर स्पा. तर विंटरमुळे एकदम ड्राय झालेले हेअर. सो मला त्यांनी सजेस्ट केलं की हेअर स्पा प्लीज पाहिजे. कोणती हेअर स्पा पाहिजे? लॉरियलची. सो लॉरियलची हेअर स्पा करायला घेतली आहे.
तो आफ्टर रिझल्ट तुम्हाला दिसेल. आफ्टर हेअर स्पा मी विचार केलं की यांची मोस्ट ट्रेंडिंग फेशियल पण ट्राय करून बघूया. करता करता मी छान रिलॅक्स केलं आणि फायनली माझे दोन्ही ट्रीटमेंट कम्प्लीट झाले आहेत. तुम्ही बघू शकतात माझ्या हेअर्सला छान अशी शाईन येत आहे आणि फेसवर नॅचरल ग्लो आला आहे. एवढंच नाही तर यांच्याकडे 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत अमेझिंग ऑफर चालू आहेत, तर तुम्ही पण या संधीचा लाभ घ्या. आता आपण साक्षी बरोबर बोलूया. चला. आज माझं पॅम्परिंग सेशन झालेलं आहे. तर मी आज केलेलं आहे ते आहे हेअर स्पा आणि न कधी करणारे फेशियल केलेलं आहे. तो मी इथे अम्रपाली इथे आलेली आहे आणि साक्षी. हॅलो. सो हे अम्रपाली हे सलून यांचं ऑलमोस्ट 33 इयर्स पासून आहे. सो तिची मॉम पूर्णपैकी हँडल करते, पण नाव तिने सुद्धा थोडंफार इंटरेस्ट दाखवलेलं आहे आणि मला साक्षीकडूनच इन्व्हिटेशन आलेलं आहे. सो अमेझिंग 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 झालेलं आहे जे काही. सो दोन्ही जे काही ट्रीटमेंट तिने केले ते तिने सजेस्ट केलेलं आहे. इनफॅक्ट विंटर्समुळे मला तर स्पाची खूप जास्त गरज होती, कारण हेअर खूप खराब झालेले आणि मी प्रोटीन ट्रीटमेंट करून काफी टाइम झालेला, ऑलमोस्ट 1 इयर होऊन गेलंय. तर गरज होती याची आणि छान झालंय. सो एक्झॅक्टली आपण काय काय केलं आहे ते मला सांगा. ओके. सो टुडे आज आपण केलेलं आहे हेअर स्पा, जे आहे लॉरियलचं हेअर स्पा. त्याच्यामध्ये एकदम हाय इंटेन्सिटीनी नरिशमेंट होतं. आपले केस एवढे धूळ प्रदूषण ह्या सगळ्यामुळे खूप डॅमेज झालेले असतात. आपण हायलाइट्स केले असतात. ही लोक एव्हरी 2 वीक्सनी हेअर कलर करतात. आपले केस खूप डॅमेज झाले असतात. आता पण म्हणजे आय नो की मला गरज आहे हेअर स्पाची. असं हेअर स्पा ही ट्रीटमेंट, या ट्रीटमेंटमध्ये आपण मसाज केला जातो, प्रॉपर ऍप्लिकेशन केलं जातं त्या क्रीमचं. त्याच्यानंतर स्टीम दिली जाते, ज्याने ते मुरतं आत खूप छानपणे. आणि आय एम शुअर तुला तो आवडला. खूप मस्त, म्हणजे एकदम जे मसाज केलं ना ते तर एकदम फार येतं. ह्याच्या आधीचे तुम्ही क्लिप्स बघितले असतील, खूपच मस्त होतं की एकदम रिलॅक्सिंग, फुल रिलॅक्स आणि मला तिने जे फेशियल सजेस्ट केलं ना, ऍक्च्युअली मी कधीच फेशियल करत नाही, पण तिने ज्या गोष्टी मला सांगितल्या तर त्या ऐकून असं मला झालं नाही चालेल, मला साक्षी हे केलेलं चालेल. सो तर काय एक्झॅक्टली होतं, आपण कसला फेशियल केलं ते सांग. हे फेशियल ग्लुटाथायॉन हे अँटीऑक्सिडंटचं एक फेशियल असतं. तर आपली स्किन ना आतला जो एक लेअर असतो तो अँटीऑक्सिडंट हे ग्लुटाथायॉन लहानपणी सिक्रीट करत राहायचं. त्यामुळे मुलांची त्वचा अगर बघाल तर ती एकदम तुकतुकीत अशी एकदम ग्लोईंग आणि अशी प्लम्प दिसते. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्याला रिंकल्स येतात, त्वचाशी मुरझावली जाते. तर ते अँटीऑक्सिडंट कमी पडत असतं. तर हे फेशियल ते बूस्ट करतं अँटीऑक्सिडंट ते ग्लुटाथायॉन. तर ह्यानी त्वचा आपली तुकतुकीत दिसायला लागते, शायनी दिसायला लागते, रिंकल्स कमी होतात. आय कांट से की जातात, पण येस तुम्ही एकदा करा तुम्हाला इफेक्ट दिसेल. नेहमी करत जाल तुम्हाला खूप इफेक्ट दिसेल त्याने. सो याच्या व्यतिरिक्त सुद्धा यांच्या सलूनमध्ये भरपूर सारे वेगवेगळे ट्रीटमेंट्स आहेत. काय काय अजून काय काय करायला ऍड आहे याच्यामध्ये? खूप बाय द वे तुला ते करायला परत यायचं आहे. मॅनिक्युअर पेडिक्युअर आहे आपल्याकडे. खूप सारे हेअरचे प्रकार आहेत. हेअर कट्स करतो आपण, बोटॉक्स, नॅनोप्लास्टी, जे काय पाहिजे ते आपल्याकडे मिळू शकते. हेअर कलर आपल्याकडे खूप येतो, म्हणजे खूप छान खूप लोक येतात करायला. हायलाइट्स, ग्लोबल. आणि इम्पॉर्टंटली हे युनिसेक्स सलून नाहीये. सो एव्हरी टाइम म्हणजे लेडीजला काफी टाइम असं होतं की कॉन्शियसनेस असते. युनिसेक्स असल्यावरती ते तेवढे फ्री नसतात किंवा ते कम्फर्ट झोन नसतो. सो त्यांच्या सगळ्यांसाठी हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे अम्रपाली. सो याचं मी ऍड्रेस, इंस्टाग्राम पेज सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये दिले. नक्कीच यांना व्हिजिट करा. अमेझिंग सर्व्हिस, मला तर प्रचंड आवडले आणि मी आमच्या एवढ्या जवळ आहे हे मला नव्हतं माहिती. सो जी फेशियल हिने सांगितली ती मी जेव्हा बघत होती त्यावेळेस आय केम अक्रॉस दिस आणि या वेडिंग सीझन मध्ये आणि विंटर सीझन मध्ये आपल्याला आपली काळजी घेण्याची खूप गरज आहे. मी सगळ्यांना इन्व्हाइट करते, प्लीज या. थँक्यू सो मच. टाइम काढून आली, छोटूसं बाळ घडीत घेऊन आली आहे. थँक्यू. काय बलून कुठे आहेत? ए बॉल्स कुठे आहेत? बापले शावडो, ए शावडो.
बलून काढा ना ते बाहेर, फाल्गुन बलून काढ ना ते बाहेर, तर ते खेळतील. अगं तुम्ही ना सेम म्हणून पिंक पिंक, तिला पण पिंक काढला नको. वेलकम वेलकम बॅक फाल्गुनी. कलर ग व्हाईट होते, ब्लॅक होते, तुम्ही नको पिंक येतो. अच्छा ब्लो केलंस का आता? फाल्गुनी वेलकम बॅक तर कर. वेलकम कधीच म्हणजे कधी आले. टाकते सावी उभी नाही राहत सावी. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.